थँक्यू. वा, आज काम लवकर संपलं वाटतं. हो आजी. चहा हवाय? नाही नको. तिथे झाला वाटतं. हो, तसा तिथे चहा होतो बऱ्याच वेळा. आणि मला टेन्शन आलं ना की मी चहा घेते. खूप काम असतं का ग बाळा? तसं नाही का आजी, पण तिथलं वातावरण जरा नवीन आहे ना, म्हणून जरा टेन्शन येतं मला. पण हे जे तू तिथे जाऊन वेळ देतेस ना, ते फार चांगलं आहे. अगं, नुसतं बघून सुद्धा अनुभव मिळतो. पुढे तू डॉक्टर झाल्यावर कळेल तुला की याचा किती फायदा होतो ते. हो ना. आणि हल्ली मुलांना सतत शिकणाऱ्या स्मार्ट मुली हव्या असतात. मग घरातलं काम नाही आलं तरी चालतं हल्ली. जी प्लीज. म्हणून मला माहित आहे तुला हा विषय आवडत नाही. अगं, ताई सुद्धा नाका मुरडायची, पण आता बघ कशी खुश आहे की नाही. तुला सुद्धा विक्रांत सारखा चांगला नवरा मिळायला हवा. आजोबा, आत्ता कुठे माझा रिझल्ट लागलाय? आपल्या चाळीत आता पटापटा लग्न ठरतायत. त्या वरच्या पोतनीसांच्या मुलीचं लग्न ठरलं. सिंगापूरला असतो मुलगा. तिथे त्याला छान नोकरी आहे. अरे वा, काय सांगतेस? दॅट्स ग्रेट न्यूज. अरे वा, आज डबा अगदी फस्त केलायस की. अगं, मी एकटीने नाही, विक्रांत पण होते ना, त्यांनी पण खाल्लं. काय ग मनू, कसे आहेत ग ते? म्हणजे हॉस्पिटलात वावरताना कसे असतात ते? आणि आत्या सॉलिड आहेत डॉक्टर म्हणून. मी बघते ना पेशंटचा किती विश्वास आहे त्यांच्यावर. आणि ते सुद्धा नेहमी पेशंट्सला आणि वेळेला खूप महत्व देतात. थॉरो प्रोफेशनल्स आहेत ते. तूच बघ आता, ताईला आपण वेळेवर स्थळ बघायला सुरुवात केली म्हणून हे दळवींसारखं छान स्थळ मिळालं. उशीर झाला ना की चांगली स्थळं मिळत नाहीत ग. हो की नाही हो? म्हणून आजी काय म्हणते? हो आजोबा, ऐकलं मी. पण मला ना आता आवरून वाचत बसायचंय. जाते. नानू मामा, आज जेवणात मीठ ठीक आहे ना? हो, आज जरा बरं आहे सगळं. आई, तुम्हाला काय वाढू? पाऊस काही थांबायचं नावच घेत नाहीये ना यावेळेस. हो ना, हवा जरा विचित्रच पडली. हवा काय, वातावरणच अख्खं विचित्र झालंय. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.